नमस्कार. मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय शिल्लक राहिलेल्या भातापासून चटपटीत असा नाश्ता. खूप छान आणि टेस्टी हा भात बनला जातो. आणि जो शिल्लक राहिलेला भात आहे तो भात पण सगळेजण आवडीने खातात. चला कसा बनवलाय ते मी तुम्हाला आज इथं दाखवते. रात्री घरी येणार होते पाहुणे, पण पाहुण्यांचं अचानक यायचं कॅन्सल झालं. पण तोपर्यंत मी भात बनवून ठेवलेला होता. तर हे बघा, एवढा आता कटोरीभर इथं माझ्याकडं रात्रीचा भात शिल्लक आहे. गॅसवर आता मी एक पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं. आता आपल्याला या पाण्याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची आहे. पाण्याला चांगली अशी उकळी आली की त्याच्यात इथं मी अर्धी वाटी सोयाबीन घेतली आहे. ती सोयाबीन आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं व्यवस्थित मिक्स झालं की गॅस बंद करायचा आणि एक 5 ते 7 मिनटं याला असंच त्या गरम पाण्यामध्ये ही सोयाबीन भिजून द्यायची. आता इथं 5 ते 7 मिनटं झालीत. सोयाबीन पण चांगली व्यवस्थित अशी भिजली गेली आहे. आता इथं मी एक पातेलं घेतलं आणि त्यावर गाळणी ठेवली आहे. ही सगळी सोयाबीन मी त्या गाळणीमध्ये गाळून घेते आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेते. आणि त्याच्यानंतर सोयाबीन पटकन गार व्हावी म्हणून याच्यावर मी गार पाणी घालून ही सोयाबीन व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर आपल्याला ही सोयाबीन व्यवस्थित अशी पिळून घ्यायची, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय. या पद्धतीने मी इथं सगळं पाणी सोयाबीनमधलं काढून घेतलंय. आणि ती जी पिळलेली सोयाबीन होती ती मी एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि याला आपल्याला मिक्सरला चालू बंद करून वाटून घ्यायचंय. मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, एक टोमॅटो चिरून घेतलाय, 4-5 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतलाय, लसूण चिरून घेतलाय, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घेतलंय, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घेतली आहे. आता आपल्याला काय करायचंय, गॅसवर एक कढई तापवायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचंय. तेल चांगलं तापलं की त्याच्यात लसूण घालून घ्यायचंय, त्याचबरोबर जिरं घालून घ्यायचंय आणि आपण जी चिरून ठेवलेली हिरवी मिरची होती ती हिरवी मिरची आणि कढीपत्ता सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय. मिरची चांगली परतली. आता याच्यात आपण जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तो कांदा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला हा कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला कांदा लवकर शिजावा म्हणून याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. मीठ घालताना चवीप्रमाणेच मीठ घालायचं, कारण आपण भाताला पण मीठ घातलेलं आहे, म्हणजे भात शिजवताना पण आपण मिठाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळं मीठ चवीप्रमाणेच आपल्याला इथं घालून घ्यायचंय. मीठ घातल्यानंतर मी हा जो कांदा आहे हा व्यवस्थित असा परतून घेते. एक 2 ते 3 मिनिटांमध्ये हा कांदा छान व्यवस्थित असा परतला गेलाय. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे. सगळ्यात अगोदर इथं मी आपण जी हळद घेतली होती ती हळद घालून घेते, मिरची पावडर घालून घेते, त्याचबरोबर आपण जो गरम मसाला घेतला होता तो गरम मसाला सुद्धा मी याच्यात आता घालून घेते. सगळे मसाले घालून झाले की पुन्हा एकदा आपल्याला याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करायचंय. मसाले चांगले असे परतून द्यायचे. मसाले व्यवस्थित आता परतले गेलेत. त्याच्यात आता आपण जो चिरून ठेवलेला टोमॅटो होता तो टोमॅटो घालून घ्यायचा आणि परतून घ्यायचे. इथं आपल्याला टोमॅटो खूप जास्त शिजवायचा नाहीये, थोडासा परतला की टोमॅटो छान व्यवस्थित असा शिजला जातो. टोमॅटो चांगला परतला गेला. आता याच्यात आपल्याला आपण जे सोयाबीन मिक्सरला बारीक करून घेतली होती ती सोयाबीन आपल्याला आता कढईमध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित अशी आपल्याला ही जी सोयाबीन आहे ही मिक्स करून घ्यायची. म्हणजे सगळी जी सोयाबीन आहे तिला मसाले छान असे लागतील सगळ्या बाजूने.
तर सोयाबीन जास्त वेळ पण परतायची गरज नाहीये, कारण अगोदरच आपण सोयाबीन ही पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता याच्यात आपल्याला जो शिल्लक राहिलेला भात होता तर तो भात घालून घ्यायचा आहे. तर इथं सगळा भात मी कढईमध्ये घालून घेतला. आता आपल्याला याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय. तर हे बघा, या पद्धतीने मी सगळा भात जो आहे तर तो परतून घेते. तर सगळा भात व्यवस्थित असं इथं मिक्स झालाय. सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यावर आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर इथं मी भातामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेते. तर आता कोथिंबीर छान व्यवस्थित अशी मिक्स झाली आहे. तर आपण आता या भाताला एक वाफ काढणार आहे. त्याच्यासाठी इथं मी भातावर एक झाकण ठेवलंय आणि एक 2 ते 3 मिनिटं याची चांगली व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हा जो भात आहे तर तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे बघा, किती छान इथं आपला शिल्लक राहिलेल्या भाताचा नाश्ता बनून तयार झालाय. तर अशा पद्धतीने जर कधी तुमच्याकडे भात शिल्लक राहिला असेल तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही मनूचं स्वयंपाकघर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.